बायकोची प्रियकरासोबत खोप्यात नग्न शरीर संबंध, पुढे घडले भयंकर, कोल्हापूर हादरलं. अनैतिक संबंधाची कीड समाजाला पोखरू लागलेली आहे. संसाराची वाताहत करू लागली आहे. खुनासारख्या गंभीर गुन्ह्याचे मुख्य कारणच आता अनैतिक संबंध बनू लागल्याचे भयानक चित्र दिसत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही याचेच दर्शन घडवणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. पोटासाठी आणि संसारासाठी तिचा पती परराज्यात कामाला गेला होता, तर इकडे तिने गावातील एका तरुणासोबत अनैतिक संबंध जोडलेले होते. आपल्यापेक्षा 8 ते 10 वर्षांनी लहान असणाऱ्या एका तरुणासोबत शरीर संबंधात ठेवताना तिला पती नकोसा वाटू लागला होता. तर तो तरुणही आपल्यापेक्षा वयाने मोठ्या विवाहित आणि 3 मुलांची आईसाठी पागल झालेला होता. त्याला त्याचा भाऊ चुलते यांनी साथ दिली. या वासनेच्या वणव्यात तिने प्रियकराच्या सोबत आपल्या नवऱ्याबरोबर जे काही केले ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीनच हालेल. या घटनेचा सविस्तर वृत्तांत पाहण्या अगोदर जर तुम्ही आपल्या ह्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात असणाऱ्या धरणगुत्ती गावातील लक्ष्मीनगर येथे संजय अल्लाबक्ष शिकलगार हा 38 वर्षाचा तरुण आपली पत्नी दीपा आणि 3 मुलांच्या सह राहतो. संजय सोबत त्याची आईही राहते. संजय हा मूळचा जयसिंगपूरचा. तो गवंडी काम करतो. सध्या राहणाऱ्या गावात त्याला फारसे काम मिळेनासे झाले होते, म्हणून त्याने गोव्याची वाट धरलेली होती. सध्या तो गोव्यामध्ये गवंडी काम करत होता. पोटा पाण्यासाठी व आपल्या बायको पोरांच्यासाठी संजय राबत होता. पण त्याच्या कष्टाची जाणीव त्याच्या बायकोला मात्र नव्हते. इकडे त्याची बायको वेगळीच गुण उधळत होती. धरणगुत्ती गावातील हरिजनवाडा येथे दर्शन भगवान कांबळे हा 24 वर्षाचा तरुण राहतो. या तरुणाशी 32 वर्षाच्या दीपाचे सूत जोडलेले होते. आपल्या नवऱ्याच्या अपरोक्ष दीपा शिकलगार ही दर्शन कांबळे याच्याशी अनैतिक संबंध ठेवून होते. संजय हा गेल्या 2-3 वर्षापासून गोव्यालाच कामाला असल्याने दीपाला चांगलेच फावलेले होते. दिवसेंदिवस तिच्या आणि दर्शनचे विवाहबाह्य संबंध वाढीस लागलेले होते. संधी मिळाली की ते दोघे शरीरसुख घेत असत. संजय हा गोव्यात कामाला तर ती इकडे दर्शनच्या मिठीत विसावत होते. त्यामुळे तिला आता नवऱ्याची गरजच उरलेली नव्हती. ती बाहेर कुठे कामाला जातो असे सांगून दर्शनला बाहेर भेटायला जात होते. त्याच्याबरोबर मजा मारून रात्री उशिरा घरी परतत होते. तिच्या बाहेर खाली वागण्याचा संशय तिची सासू आणि दीर यांना येत होता. ते दोघेही तिच्यावर ओरडत होते, पण ती त्यांनाही गप्प बसवत होती. तिला आपल्या संसाराचा, नवऱ्याचा आणि मुलांचाही विसर पडलेला होता. त्या सुखासाठी ती आसुसलेली असल्याने ती कोणाचाही विचार करत नव्हती. तिला फक्त तिचा प्रियकर दर्शन आणि त्याचा सहवास हवा होता. त्या दोघांच्या अनैतिक संबंधाची चर्चा गावात आणि पै पाहुण्यात होत होती. त्यामुळे शिकलगार कुटुंबात हे प्रकरण कसे थांबवायचे याचा विचार करत होते. खरे तर आपली बायको आपल्या माघारी काय करते याची कल्पना संजयला नव्हती. पण इकडे धरणगुत्ती गावात राहणाऱ्या भावाला आणि आईला याची कल्पना होती. ते दोघे संजयला वेळोवेळी फोन करून माहिती देत असत. या कारणाने संजय धरणगुत्ते येथे आल्यावर दीपाशी भांडण करत असे. अनैतिक संबंधाच्या कारणावरून पती पत्नीतील वाद वाढू लागलेला होता. पण संजयलाही आपल्या पोराबाळांची काळजी असल्याने पुन्हा गोव्याला कामासाठी जावे लागे. आता मात्र त्याला आपली बायको माघारी काय करत असेल, आपल्या मुलांना सांभाळत असेल का याची चिंता वाटू लागलेली होती. तरी आपली आई आणि भाऊ मुलांच्यावर लक्ष ठेवतील असा विचार करून तो आपल्या मनाला समजावत असे. दीपाचे वागणे मात्र बदलत नव्हते. तिला समज देऊनही ती दर्शनचा नाद सोडायला तयार नव्हते. त्या दिवशी म्हणजे दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी भाऊ आणि आईने दीपाबद्दल सांगितले. ते ऐकून संजय धरणगुत्ते येथे आला. आल्या त्याने दारूच्या नशेत बायको दीपाला फैलावर घेतले. तिला अर्वाच्य भाषेत शिव्या देत मारहाण केली. नवरा बायकोची भांडणे विकोपाला गेले होते. त्यावेळी त्याची समजूत भावकीतील लोकांनी काढल्याने संजय हा शांत झालेला होता. दुसरा दिवस उजाडला होता. त्या दिवशी तो तडक दर्शन कांबळे याच्या घरी गेला आणि त्याला धमकावले, तू माझ्या बायकोचा नाद सोडून दे, नाहीतर त्याचे परिणाम वाईट होतील. त्यावेळी दर्शन मुद्दामपणे त्याला म्हणाला, तुला काय करायचे ते कर, दीपाला मी सोडत नाही. ती तुझी बायको असली तरी ती माझी प्रेयसी आहे. तूच आमच्यातून बाजूला हो, नाहीतर तुझी हालत वाईट होईल. आपल्याच बायकोशी संबंध ठेवतो आणि आपल्यालाच उलटं बोलतो म्हटल्यावर संजयलाही राग आला. त्याने दर्शन कांबळेशी वाद घातला. त्यावेळी दर्शनच्या भावकीतील लोक दर्शनची बाजू घेण्यास पुढे आले.
त्यांना संजय याने दर्शनला धमकावलेले रुचले नाही. त्यांनी दर्शनला तुझ्या वाटेला जो येतो त्याला बघून घेऊ असे म्हणत प्रोत्साहनच दिले. दर्शनचा भाऊ अमृत आणि चुलता स्वागत कांबळे यांनी दर्शनची बाजू घेतली होती. इकडे नवरा घरात आल्यावर आपल्याबरोबर भांडण आणि मारहाण करतो या कारणाने दीपाही चिडलेली होती. या दरम्यान दर्शन कांबळे याने प्रेयसी दीपा शिकलगारची भेट घेतली आणि आज झालेल्या भांडणाबद्दल सांगितले. त्यावेळी झालेल्या बोलण्यामध्ये दर्शन याने तुझ्या नवऱ्याचा गेम करायचा असे म्हटल्यावर दीपाने मान डोलावली. प्रियकर दर्शन सांगेल तसे करायला ती एका पायावर तयार झालेली होती. त्यामध्ये दर्शनने भाऊ अमृत कांबळे आणि चुलता कांबळे यालाही सामील करून घेतले. गुरुवार दिनांक 27 फेब्रुवारी 2025 रोजीचा दिवस. त्या दिवशी दीपा नवऱ्याबरोबर गोडी गुलाबीने वागू लागली होती. आपल्या बायकोमध्ये काहीतरी बदल झाला असे वाटून संजय यालाही समाधान वाटले होते. संध्याकाळच्या वेळी दीपाने आपण नांदणी येथे देवदर्शनाला जाऊया असे संजयला विचारले. तेव्हा संजयही तिच्याबरोबर जाण्यास तयार झाला. ते दोघे फिरत फिरत संध्याकाळच्या वेळेस गावाबाहेर माळ रानावरील स्मशानभूमीजवळ आले. दीपाने बोलत बोलतच ठरलेल्या प्लॅनप्रमाणे संजयला तेथे आणलेले होते. त्या ठिकाणी अगोदरच दर्शन कांबळे, त्याचा भाऊ अमृत कांबळे, चुलता स्वागत कांबळे आलेले होते. ते अंधारात एका कोपऱ्यात दबा धरून बसलेले होते. दीपा संजय बरोबर गप्पा मारण्याचे नाटक करत होती. बोलत असताना ते तिघे कुठे दिसतात याचाही अंदाज घेत होते. आपलं सावस टप्प्यात आलं हे दर्शनच्या लक्षात आल्यावर त्याने भाऊ अमृत आणि चुलता स्वागत यांना इशारा केला. दुसऱ्या क्षणी ते तिघे अचानक संजय समोर उभे राहिले. त्यांच्या हातात कोयत्यासारखे धारदार हत्यार होते. हे बघून संजयने काय ओळखायचे ते ओळखले होते. आपल्या पत्नीनेच घात केल्याचे ओळखून तो तेथून पळून जाऊ लागला होता. पळणाऱ्या संजयला त्याच्या पायात पाय घालून अमृतने खाली पाडले. तोपर्यंत दर्शनने आपल्याकडील कोयत्याने संजयच्या अंगावर सपासप वार करण्यास सुरुवात केली. या जीव घेण्या घावाने संजय ओरडू लागला. थोड्याच वेळात रक्तबंबाळ होऊन तो खाली पडला. त्यावेळी दीपा आपल्या प्रियकराला आणि त्याच्या साथीदारांना संजयला मारण्यास प्रोत्साहन देत होते. संजयच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने आणि कोयत्याचे वार त्याच्या मानेवर आणि डोक्यावर, पोटावर, पायावर बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झालेला होता. काम तमाम झाले होते. पण उद्या ही घटना उघडकीस येणार या भीतीने त्यांनी मृतदेहाची विल्हेवाट लावायची ठरवले. ही घटना जिथे घडलेली होती तिथे लिंगायत समाजाची स्मशानभूमी होती. त्या ठिकाणी मृतदेह पुरण्यासाठी अगोदरच 1-2 खड्डे खणून ठेवलेले असतात. ही बाब स्वागत कांबळे यांच्या लक्षात आली. त्याने त्या तिघांना त्यातील एका खड्ड्यात संजयचा मृतदेह पुरून टाकू असे सांगितले. त्याप्रमाणे त्या तिघांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला संजयचा मृतदेह ओढत ओढत एका खड्ड्याजवळ आणला. त्या खड्ड्यात त्या तिघांनी संजय याचा मृतदेह पुरून त्यावर भराभरा माती ओढली. त्याला खड्ड्यात दफन करून त्या तिघांनी कोणाला काही समजणार नाही अशा पद्धतीने तिथून काढता पाय घेतला. इकडे बाहेर देवदर्शनाला गेलेला मुलगा संजय आणि सून दीपा घराकडे उशिरापर्यंत घरी न आल्याने संजयच्या आईने आपला दुसरा मुलगा अनिल याला बोलावून घेतले. त्याला संजयविषयी चौकशी करण्यास सांगितले. तसे अनिलने त्याला मोबाईलवर कॉल केला, पण त्याचा फोन स्विच ऑफ लागत होता. संपर्क न झाल्याने संजयला शोधण्यासाठी तो घरातून बाहेर पडला. गावात आणि पै पाहुण्यांच्याकडे संजयविषयी चौकशी केली, पण त्याचा काहीच पत्ता लागत नसल्यामुळे अनिल आपल्या भावाची काळजी करत होता. त्याला आता वेगळा संशय येऊ लागला होता. त्याने दिनांक 1 मार्च 2025 रोजी शिरोळ पोलीस स्टेशन गाठून आपला भाऊ संजय शिकलगार हा दिनांक 27 फेब्रुवारी 2025 पासून बेपत्ता असल्याची तक्रार नोंद केली. तसे त्या तक्रारीत त्याने संजयची बायको दीपावर संशय व्यक्त केला. तिचे गावातील दर्शन कांबळे याच्यासोबत विवाहबाह्य संबंध असून त्या दोघांनी आपल्या भावाला बेपत्ता केले असावे किंवा त्याच्या जीवाचे काहीतरी बरे वाईट केले असावे अशी तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी दर्शन कांबळे याचाही शोध घेतला, पण तो घरी मिळून आला नसल्यामुळे पोलिसांचाही संशय बळावला. आता पोलिसांनी दीपा शिकलगार आणि संजय शिकलगार आणि दर्शन कांबळे यांच्या शोधासाठी तपास पथके रवाना केली. तसेच अनिल शिकलगारकडून संशयितांचे फोन नंबर्स घेऊन त्यांचा CDR काढला. तांत्रिक विश्लेषणावरून त्यांचे लोकेशन शोधले आणि दर्शन भगवान कांबळे, अमृत भगवान कांबळे, स्वागत विजय कांबळे, दीपा संजय शिकलगार यांना गृहनिर्माण संस्था मौजे दापोली जिल्हा रत्नागिरी येथून अटक केली. दरम्यान खबऱ्याकडून माहिती मिळाली की संजय शिकलगार याचा खून करून त्याचा मृतदेह
गावाबाहेरील लिंगायत स्मशानभूमीत पुरून टाकलेला आहे। ही माहिती मिळताच शिरोळ पोलिसांच्या एका पथकाने जलद हालचाल करत तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांच्यासमोर खड्ड्यात पुरून टाकलेला संजय शिकलकरचा मृतदेह बाहेर काढला। मृतदेहाच्या अंगावर कोयत्यासारख्या धारदार हत्याराने वार केल्याच्या खुणा दिसत होत्या। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोळ पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी शिरोळ येथील सरकारी रुग्णालयात पाठवून दिला। दरम्यान घटनेतील संशयित ताब्यात आल्याने पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला। त्यानंतर शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या चौघांनाही धरणगुत्ती येथील लिंगायत स्मशानभूमीतील घटनास्थळी नेले। तेथे संशयितांनी पोलिसांना संजयला मारलेली जागा आणि खड्ड्यात पुरून ठेवलेली जागा दाखवली। या घटनेची लेखी फिर्याद मयत संजय शिकलगारचा भाऊ अनिल शिकलगार याने दिली। त्यानुसार पोलिसांनी संजय अल्लाबक्ष शिकलगार वय वर्ष 36 याचा खून करून पुरावा नष्ट केल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याची पत्नी दीपा संजय शिकलगार वय वर्ष 32 राहणार लक्ष्मीनगर धरणगुत्ती तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर, तिचा प्रियकर दर्शन भगवान कांबळे वय वर्ष 24, त्याचा भाऊ अमृत भगवान कांबळे वय वर्ष 23, त्याचा चुलता स्वागत विजय कांबळे वय वर्ष 40 हे सर्वजण राहणार हरिजनवाडा धरणगुत्ती तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर। या चौघांच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर 77/2025 नुसार भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 238(61)(2), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना शिरोळ येथील न्यायालयात पोलिसांनी उभे केले असता न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। दरम्यान पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला कोयता जप्त केला। या घटनेचा तपास पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमुडे पाटील, पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर रोहिणी सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक IB मुल्ला, गिरीश शिंदे, हेड कॉन्स्टेबल बाबाचांद पटेल, विजय भांगरे, संग्राम खराडे, संजय राठोड, सुशांत ठोबरे, रहमान शेख कुंभार आणि इतर सहकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास केला।